पत्रकार दिनानिमित्त मधु ताराने मानले पत्रकारांचे आभार। दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारिता पत्रकार दिन या निमित्ताने पुण्यातील कात्रज कोंढवा रोड येथील गोकुळनगर परिसरात असलेल्या आयान इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पांडुरंग प्रसाद या साप्ताहिकच्या 9व्या वर्धापन दिनानिमित्त मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री नितीनजी शिंदे यांना आमंत्रित करण्यात आले होते। यावेळी मधु तारा प्रमुख यांनी सर्व पत्रकार संपादक वृत्त संपादक यांना शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाला मधु ताराच्या कार्याला नेहमी आपल्या दैनिक साप्ताहिक तसेच अजिंक्य महाराष्ट्र न्यूज चॅनलवर प्रसिद्ध देणारे मधु ताराचे कार्य समाजासमोर आणणारे मधु तारा सोबती स्नेही वृत्त संपादक पत्रकार श्री संतोषजी लांडे साहेब यांनी कार्यक्रमाला आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे आभार मधु तारा प्रमुख यांनी मानले। या शुभ प्रसंगी पांडुरंग प्रसाद साप्ताहिकचे मुख्य संपादक श्री राजूजी टिंगरे, संपादक श्री अकबरजी शिकळकर, सहसंपादिका आरतीताई बाबर, वृत्त संपादक श्री संतोषजी लांडे, कात्रज पोलीस चौकी उपनिरीक्षक श्री समीरजी शेंडे, हडपसर विधानसभा राष्ट्रवादी कार्याध्यक्ष श्री संदीपजी नाना बगे तसेच अनेक क्षेत्रातील मान्यवर पत्रकार मित्र परिवार मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। यावेळी मधु तारा प्रमुखांनी सर्वांना शुभेच्छा देत आपल्या महाराष्ट्रावर चालत असलेल्या मधु ताराच्या कार्याची माहिती दिली। अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी आदित्य। पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार मित्रांनो आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। कारण की म्हणतात ना की चौथा स्तंभ जो आहे हा पत्रकारितेचा आहे। आज या ठिकाणी मला त्यांच्यामुळे यायला मिळालं की माझे पत्रकार मित्र संतोषजी नाणे साहेब नेहमी माझ्या कार्याला उजाळा देतात। मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाउंडेशन यांच्या माध्यमातून मी हा संस्थापक अध्यक्ष आहे आणि जीवाला जीव देण्याचं कार्य म्हणजे आपण दिव्यांग निराधार अनाथ शिक्षण रोजगार महिला सक्षमीकरण या विषयावरती काम करतो। आणि माझं भाग्य आहे आज की आज यांच्या पेपरमध्ये माझी बातमी आहे। एका जोरदार टाका झाल्या पाहिजे प्रसाद झाली आणि संतोष साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही नेहमी मधु तारा फाउंडेशनला उजाळा देताय। मधु तारा फाउंडेशन जे आहे आरोग्यावरती कॅन्सरचे ऑपरेशन असो, हृदयाचे ऑपरेशन असो, किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट, बर्न खोब्याचे ऑपरेशन, डोळ्यांचे ऑपरेशन जे काही असेल हे सरकारच्या योजना क्राऊड फंडिंग यांच्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत गोरगरिबापर्यंत पोहोचवतो। कारण माझ्या गोरगरिबांकडे पैसे नाहीये, त्यांच्याकडे पैसे असतात ते त्यांचं मेडिक्लेम काढतात, पण माझा हातावर पोट असताना माझा रिक्षा चालक माझा जे काही माझे बंधू भगिनी जे आहेत थोडी मोलकंडीचं काम करतात, थोडी रस्त्यावरती हातगाडीवरती भाज्या विकण्याचं काम करतात, रस्त्यावरती का बसून हे असे जे काही कामं करतात तर त्यांच्यासाठी सरकारने ज्या योजना असतात त्या योजना तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम मधु तारा फाउंडेशन आणि या कार्याला नेहमी उजाळा आमच्या संतोष साहेब देतात। त्यांनी सांगितलं मला की साहेब आज वर्धापन दिन आहे आणि त्या 9वा वर्धापन दिन आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचे संपादक म्हणून सुद्धा त्यांची नियुक्ती झालेली आहे। तर त्यासाठी तुमचे खूप खूप अभिनंदन करतो साहेब मी, तसंच अकबर साहेब तुमचे सुद्धा खूप खूप अभिनंदन। आणि सर तुम्ही जसं बोलले की नाही का की सगळे पाठी बोटं सारखी नसतात, पण चांगलं ज्यावेळेस आपण काम करत असतो ना तर समाजामध्ये अनेक लोक या आपल्याशी जुळत जातात। शेंडे साहेब खरंच म्हणजे आज ते आहेत म्हणून आपण आहोत, बरोबर आहे ना? कारण पोलीस डिपार्टमेंट आहे म्हणून आपण घरामध्ये व्यवस्थित किंवा बाहेरने व्यवस्थित असतो कारण त्यांच्यामुळं। कारण की हडपसर पोलीस स्टेशनला माझे जावई बापू पण एक राहिला म्हणून एक विशिष्ट मला पण खूप अभिमान वाटतो वर्दीचा, खाकी वर्दीचा। त्याच्यामुळे साहेबांनी इकडे यावं हे सुद्धा पत्रकारांसाठी खूप मोठी गोष्ट आहे। माझ्या दिव्यांगांसाठी सुद्धा काम करतो, ज्यांना पाय नसेल मी त्यांना पाय बसवून देतो, ज्यांना हात नाही त्यांना हात बसवून देतो, तर त्यांना व्हीलचेअर वॉकर कुठल्या नाना आपण सगळ्या त्यांच्यासाठी आपण देतो। त्यासाठी अनेक समाजातील अनेक मंडळी आपल्या सोबत म्हणजे 450च्या वर संस्था आपण आपल्या सोबत तयार केल्या। गडचिरोलीमध्ये आपण काम करतो, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा या सगळ्या गोष्टी ज्या आपण गोरगरिबापर्यंत पोहोचवतो। त्यांना UTID कार्ड काढून देणं, अपंगत्वाचा दाखला देणं
त्यांच्यासाठी योजना जी आहे संजय गांधी निराधार योजना आहे त्याच्यासाठी देणं, महिला बाल कल्याण विभाग यांच्या माध्यमातून ज्या विधवा स्त्रिया आहेत, लहान बालकं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा पेन्शन योजना आहे, ती पेन्शन योजना त्यांना माहिती करून देणं. म्हणजे संविधानाने आपल्याला जसे जगण्याचे अधिकार दिलेले तसे आरोग्याचे अधिकार दिलेले, असे सगळे अधिकार आपण तळागाळात